मित्रांनो, हा मुलगा म्हणत आहे या कड्यामध्ये गुहा आहेत. ह्या गुहा तो आम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, इथं आता गाडी पार्क केलेली आहे. आम्ही आलेलो आहे वाणेवाडीचा धनगरवाडा बघाय. आणि या धनगरवाड्यातून पुढे गेल्यानंतर घनदाट जंगल आहे आणि वरती सह्याद्री पर्वत आहे. आणि सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये हा धनगरवाडा बसलेला आहे. मित्रांनो, आम्ही आता वाणेवाडीच्या धनगरवाड्यामध्ये आलेलो आहे. आणि धनगरवाड्यातून वरती गेल्यानंतर मसाई पठार आहे. या पठारावरती आम्ही जाणार आहे. या धनगरवाड्यातील ही मुलं आहेत. आता ही मला मसाई पठारावरती घेऊन जाणार आहेत. यांच्यासोबत आता मी वरती जाणार आहे. काय रे, तुम्ही येणार का माझ्यासोबत? चला मग वरती जाऊया. धनगरवाड्यामधून आता आम्ही या पायवाटेने वरती निघालेलो आहे. आणि वरती आहे सह्याद्री पठार. हे सह्याद्री पठार पन्हाळगडापासून सुरू होते आणि विशाळगडापर्यंत जाते. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पठार कसे आहे. आणि या घनदाट जंगलामधून आता आम्ही वरती जाणार आहे. आणि मला वरती घेऊन जाण्यासाठी या धनगरवाड्यातील मुलं माझ्यासोबत आलेले आहेत. कारण त्यांना इथला रस्ता माहीत आहे. मला काही इथला रस्ता माहीत नाही. इकडे हा मुलगा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. कारण तो इथं राहणार असल्यामुळे हा रस्ता तो ओळखतो आणि कुठून जायचं हे त्याला माहिती आहे. या निसर्गाच्या सानिध्यामधून वरती जायला खूप मजा येते. कारण हा रोड नॅचरल आहे. निसर्गाने बनवलेली पायवाट आहे. या पायवाटेने तर वरती जाऊया. बघा, सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि ह्या डोंगरावरती गवत पण खूप आहे. या गवतामधून हा मुलगा वाट काढत आहे आणि त्यांच्या मागून मी निघालेलो आहे. जरा इथून सावध या, बिबट्या पण असतो. तर मित्रांनो, हा मुलगा म्हणत आहे ह्या जंगलामध्ये 2 दिवसापूर्वी याने बिबट्या बघितला होता. त्यामुळे इथून जाताना लक्षपूर्वक जावं लागणार आहे. आणि अंधार होण्याच्या अगोदर आम्हाला खाली यायचं आहे. कारण बिबट्या किंवा जंगली जानवर ह्या जंगलामध्ये कधीही आडवे येऊ शकते. आता आम्ही अर्धा प्रवास चालून पूर्ण केलेला आहे. अजून अर्धा प्रवास आम्हाला चालत चालत ह्या सह्याद्री पठारावरती चढायचं आहे. बघा किती घनदाट जंगल आहे. सर्वत्र अडचणच अडचण आहे. आणि या सह्याद्रीमध्ये खूप काही लपलेले आहे हे आपल्याला माहीत नसते. त्या मुलाच्या साह्याने ते माहीत झाले. कारण तर या जंगलामध्ये कोण येऊन बघणार होतं. ही गुफा, हे जंगल. मी फक्त वाणेवाडीला आलो होतो. आमचे दादा म्हणले वरती सह्याद्री पठार आहे आणि धनगरवाडा पण आहे. म्हणून मी वरती आलो. दादाने दोघे आलो आणि या मित्राने म्हणजे ह्या मुलाने आम्हाला मदत केली वरती येण्यासाठी. आणि त्याच्या साह्याने आम्ही वरती आलेलो आहे. आणि या ठिकाणी या सह्याद्री पठारामध्ये गुहा आहेत. ह्या गुहा तर आपण बघूया. बघा, हा रोड किती अडचणीने भरलेला आहे. यातून आम्हाला पुढे जायचं आहे. अडचणच अडचण, झाडी झुडपे. बघा, एक ॲडव्हेंचर टूर सारखा हा रोड आहे. म्हणजे ॲडव्हेंचर टूरच म्हणा. कारण या घनदाट जंगलामध्ये अचानक जर काय आलं तर पुढे जाणे किंवा मागे वळणे शक्य नाही. त्यामुळे लक्ष देऊन आता आम्ही निघालेलो आहे. कुठे रे, वरती यायचं खाली? पुढे येऊ का?
बघा मित्रांनो, हा मुलगा पुढे गेलेला आहे आणि या ठिकाणी गुहा आहेत. तर बघा, मी तुम्हाला वरती जाऊन ही गुहा दाखवतो. बघा, या ठिकाणी गुहा आहे. ही कशाची गुहा आहे बाळा? हा, ही जंगली प्राण्यांची गुहा आहे. आतमध्ये काय आहे का बघूया. या गुहेमध्ये काही दिसत नाही, अंधार आहे. बघा, या दगडामध्ये जंगली प्राण्यांनी ही गुहा बनवलेली आहे. अजून अशा किती गुहा आहेत तिथे? 2-3 आहेत अजून तिकडे वर आहे. त्या अडचणीत आहे. वरती आहे का अजून? हा, त्याचा अडचणीत आहे. एक बस थांबा बघूया. या ठिकाणी पण दगड आहे खूप मोठा. हा मुलगा म्हणतोय वरती पण आहेत गुहा. इकडे तर 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो वरती काय आहे का. बघा मित्रांनो, हे केवढे मोठे दगड बघा. वरती गुहा आहेत पण जाण्यासाठी मार्ग नाही. मित्रांनो, वरती चढताना खूप दमलो. कपडे पूर्ण घामाने भिजलेले आहेत आणि मुलगा आम्हाला ह्या जंगलाच्या मधोमध घेऊन आलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही एक प्राचीन जंगलामध्ये असलेली एक जंगली प्राण्यांची गुहा बघितली आणि तुम्हाला देखील दाखवली. तर हा मुलगा अजून काही गुहा मला दाखवणार आहे. तर अजून काही गुहा आहेत त्या बघूया. त्यानंतर सह्याद्री पठारावरती जाऊन सह्याद्री पठार बघूया. बघितलं मित्रांनो, खाली उतरताना किती त्रास होत आहे, कारण सर्वत्र झाडी झुडपे आणि जंगल आहे. हा मुलगा इथला राहणारा असल्यामुळे त्याला वरती येण्यासाठी काही त्रास झाला नसेल, कारण तो कधी ना कधी ह्या मार्गाने वरती येत असतो. पण आम्ही आज पहिल्यांदाच ह्या मार्गाने आलेलो आहे आणि ह्या जंगलामधून आणि या झाडी झुडपामधून आता आम्ही पुढे जाऊन ह्या गुहा बघत आहे. बघितलं का मित्रांनो, या निसर्गाने ह्या झाडांच्या साह्याने खाली उतरण्यासाठी सोपा मार्ग बनवलेला आहे. बघा बघा मित्रांनो, हा मुलगा मला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. आता आपण ह्या रस्त्याने पुढे जाऊया. आणि हा एक मुलगा आहे, हे दोघे आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. बघितलं मित्रांनो, त्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये खूप काही लपलेलं आहे आणि वाकून जावं लागत आहे, कारण घनदाट जंगलामध्ये अडचण खूप आहे. बघा, या निसर्गामधून प्रवास करायला खूप मजा येते. आता आम्ही जंगलांमधून बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही सह्याद्री पठाराच्या वरती जाणार आहे आणि वरती जाऊन सह्याद्री पठार बघणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा पूर्ण चढ चढून आम्हाला वरती जायचं आहे. दादा आणि मुलगा वरती गेलेले आहेत आणि ह्या जंगलामधून आम्ही प्रवास करत करत पुढे आलो. ह्या जंगलामध्ये असलेली एक गुहा देखील मी तुम्हाला दाखवली. आता हा चढ चढून वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो सह्याद्री पठार वरती गेल्यानंतर कसे दिसते आणि सह्याद्री पठारावरून खाली बघितल्यानंतर काय काय दिसते हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, सह्याद्री पर्वतावरती आम्ही आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर सर्वत्र प्लेन इलाका आहे आणि माझ्या मागे पन्हाळगड आहे. पन्हाळगडापासून हे सह्याद्री पठार सुरू होते आणि असेच पुढे विशाळगडापर्यंत जाते. या दोन्ही मुलांनी मला या सह्याद्री पठारावरती पोहोचवले आणि हा
सर्वात पुढे होता. याने या जंगलामधून रस्ता काढला आणि ह्या सह्याद्री पठारामध्ये घेऊन आला. याचे नाव आहे अनिल. याचे मी धन्यवाद मानतो. आणि हा दुसरा आहे अप्पाजी. हा आमच्या मागे होता, म्हणजे मागून कोण आलं तर सुरक्षेसाठी हा अप्पाजी होता. यानं पण आम्हाला खूप मदत केली. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भावी मावळे आहेत आणि या जंगलामध्ये ह्यांना चढण्यासाठी काही अडचण आली नाही, कारण हे खूप स्ट्रॉंग आहेत. आणि या जंगलामध्ये आम्हाला वरती घेऊन आले आणि हे सह्याद्री पठार आम्हाला दाखवले. मी या दोघांचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला या सह्याद्री पठारापर्यंत पोहोचवले. मित्रांनो, सह्याद्री पठारावरती आल्यानंतर जोरात हवा सुटलेली आहे आणि वरती आल्यानंतर गरमी अजिबात लागत नाही. वरती एकदम गार हवा सुटलेली आहे. सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि या पठारावरती निसर्ग एकदम सुंदर आहे. पठाराच्या खाली घनदाट जंगल आहे आणि हे पूर्णपणे पठार काळ्या दगडाने बनलेलं असल्यामुळे बघायला खूप मजा आली. तर आम्ही आता या जंगलामधून आणि या पठारामधून खाली उतरणार आहे आणि खाली जाऊन मग आम्ही घरी जाणार आहे. मित्रांनो, सह्याद्री पठारावरती आल्यानंतर लय भारी वाटतं, कारण वरती गारगार हवा सुटलेली आहे आणि इथला निसर्ग खूप सुंदर आहे. आता हा मुलगा आम्हाला या सह्याद्री पठारामधून खाली जाण्यासाठी मदत करणार आहे आणि खाली जाण्यासाठी आम्हाला पुन्हा त्या घनदाट जंगलामधून खाली उतरावे लागणार आहे. सह्याद्रीच्या जंगलामध्ये कडीपत्ताची झाडे पण आहेत बघा मित्रांनो. हा मुलगा कडीपत्ता तोडायला गेलेला आहे. बघा निसर्गाची देणगी बघा. कडीपत्ताची झाडे लावायची गरज नाही. या जंगलामध्ये ऑलरेडी कडीपत्ताची झाडे आहेत आणि या मुलाने कडीपत्ता तोडून आमच्यासाठी आणलेला आहे. बघूया आता या कडीपत्ताचा वास कसा येतोय. मित्रांनो बघा, कडीपत्ताचा वास एकदम जोरात येत आहे आणि हा नॅचरल कडीपत्ता आहे. सह्याद्री पठारावरून खाली उतरत असताना खूप मजा आली. वाटेमध्ये जंगल होतं. आता आम्ही अर्ध्या वाटेत आलेलो आहे. चालताना पाय घसरत आहेत मित्रांनो. गवत असल्यामुळे त्या गवतावरून पाय घसरत आहेत. आणि या ठिकाणी छोटी छोटी बकऱ्याची पिल्ले आहेत बघा, आणि ह्यांना या टोपलीमध्ये झाकून ठेवलेले आहेत. सुंदर असे ही बकरी. आणि हे जंगल आहे आणि जंगलामध्ये हा धनगरवाडा आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो हा धनगरवाडा. या निसर्गामध्ये राहणारी माणसे खूप प्रेमळ आहेत. तर आम्ही आता डायरेक्ट आमच्या गाडीजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी समोरून बकरी आलेली आहेत बघा. धनगरवाड्याची निशाणी बकरी पालन. इथली माणसे बकरी पालन करतात बघा. बकरी पालन करून आपले जीवन जगत असतात. मित्रांनो, आज मी तुम्हाला वाणेवाडी दाखवली आणि वाणेवाडीच्या वरती असलेला धनगरवाडा दाखवला आणि धनगरवाड्यापासून वरती जाऊन सह्याद्री पठार दाखवले, घनदाट जंगल दाखवले आणि सह्याद्री पठारावरती काय काय आहे हे सर्व तुम्हाला दाखवले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.